आष्टी तालुक्यातील वेलतुरी गावातील ही हृदयद्रावक घटना। छबुबाई दशरथ गायकवाड आणि त्यांचे संपूर्ण आदिवासी भिल्ल कुटुंब वर्ग 2च्या सर्वे नंबर 86 मध्ये असलेल्या मालकी हक्काच्या जमिनीवर रिन्यू वाइंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा पवनचक्की प्रकल्प असून कंपनीने जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। विनापरवाना मुरुम काढला, उपजीविका हिरावली। यावर कुटुंबाने तक्रार देखील केली, पण प्रशासनाने मात्र काहीच केले नाही। या अन्यायाविरुद्ध 19 सप्टेंबर 2025 पासून लेखी निवेदने दिली, पण प्रशासनाकडून काहीच हालचाल नाही। शेवटी 23 जून 2026 रोजी पुन्हा निवेदने दिली। 7 दिवसात कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला, तरी प्रशासनाने दखल न घेतल्याने शेवटी 29 जून 2026 पासून छबुबाई गायकवाड यांचे लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करतंय। त्यांचा आज उपोषणाचा 3रा दिवस, तरीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही। उलट तुम्ही उपोषण करू नका, नाहीतर तुमच्यावरच कारवाई होईल, अशी नायब तहसीलदारांनी थेट धमकी दिली आहे। अशी धक्कादायक माहिती छबुबाई गायकवाड यांनी दिली। कशासाठी उपोषण करता नेमकं? उपोषण तुम्हाला सांगते, माझा इतकं नुकसान केली, इतका अन्याय झालाय माझ्यावर, भरमसाठ अन्याय झालाय। ती उपासमार म्हणजे अन्याय असा झालाय। तुम्हाला सांगते, कंपनीने रेणू पवारनी ती 2-2 वर्षाच्या खदान्या केल्यात आणि माझी तुम्हाला इतकी नुकसान झाली, आणि तरी त्यांनी काय माझा मोबाईल दिला नाही। नेमकं तुमचे नुकसान काय झाले? नुकसान मुरुम नेला त्यांनी वाहून, माझा गवखेलपर्यंत, गवखेलच्या हद्दीपर्यंत मुरुम वाहून नेला। 7 वर्ष माझी जमीन फुकट वापरली त्यांनी, त्याचा मोबदला नाही दिला त्यांनी। बाबू शेटनी मला 2दा नगरला बोलून घेतलं, बाबू शेटनी मला दम दिला तिथं। परत परभणी साहेब, परत विशाल पालवे यांनी मला दम दिला। ज्यांनी जमून आले यांनी मला दम दिला तिथे सकट। आता या ठिकाणी किती दिवसापासून येतो उपोषणाला? 3 दिवस झाले उपोषणाला, तरी आमची दखल कोणी घेईना। तुम्हाला सांगते इथं आता पुढे काय मागणी आहे तुमची? आमची मोर मागणी, आमची जे न्याय भेटेन आम्हाला, ते न्याय जर भेटला तर आम्ही जाणारच नाही, तर आम्ही इथं हलणार नाही। हा, इथं विषाच्या बाटला का घेणं व्हायना आम्हाला। तुमची जी जमीन होती ती जमीन पडाक होती का वहीत होती? वहीत होती। पेरता येईना आम्हाला, आम्हाला शासनाने खायला दिलेली ती गाईचं गायरानी 2 वर्गामधली जमीन येते, ती पेरायसाठी सगळं ठेवली नाही। 2-2 वर्षाच्या खात्याने केल्या जमिनीमध्ये त्यांनी बिन परवानगीचं आम्ही ऊस तोडायला गेलो, मागे यांनी खोदून वर गेलेले येते रस्ता करून। ती गायरान जमीन होती? हा, 2 वर्गामधली जमीन भेटलेली आम्हाला 3 पिढ्यावर।